Today we are going to study our second module, which is for our syllabus, and the title of it is Classical Criticism. The movement of literary criticism started with Plato. Plato started something, and Plato was a person responsible for laying some ideas which were later used by all the poets or all the critics. प्लेटोच्या बरोबर क्रिटिसिझम सुरू झालं आणि प्लेटोनं अशा काही संकल्पना आणल्या की ज्या संकल्पनावर नंतरच्या कालावधीमध्ये बऱ्याच टीकाकारांनी विचार केला. प्लेटो was a philosopher, and in ancient times there was quarrel between metaphysics and practical moralists for the superiority of metaphysics and practical moralists. A debate was going on. आपण असा विचार टीकाशास्त्रावर जर विचार करायला गेलो तर टीकाशास्त्राची सुरुवात ही प्लेटोपासून सुरू झाली. प्लेटोनं काही संकल्पना आपल्याला दिल्या आणि त्याच संकल्पनांचा नंतर विस्तार झाला किंवा त्या संकल्पना खोडून काढल्या आणि यामध्येच टीकाशास्त्राची तशी वाढ झाली किंवा या माध्यमामधूनच टीकाशास्त्र अस्तित्वात आलं. ही गोष्ट आपण पहिल्यांदा मार्क करायला पाहिजे. नाउ व्हॉट वॉज दिस क्वारल? व्हॉट वॉज दिस क्वारल बिटवीन metaphysics and poetry, or we'll say philosophy and poetry. This quarrel was for superiority. हा quarrel कशासाठी होता? superiority साठी होता. Philosophy thought that there is an ideal world. फिलॉसॉफी असा विचार करत होती की तिथे एक आयडियल जग आहे, अँड दॅट आयडियल जग कॅनॉट बी क्रिएटेड बाय एनी जिनियस or it cannot be replaced. People imitate that idea, and this imitation is poor because it is thrice removed from the reality. Now what is meaning of thrice removed? thrice removed चा अर्थ काय? तर निसर्गामध्ये एक संकल्पना कुणीतरी तयार केली. आता कुणीतरी तयार केली त्याला आपण म्हणू देवानं तयार केली. ओके. आणि ती देवानं केलेली जी संकल्पना आहे ती संकल्पना हिचं एकीचंच अस्तित्व आहे. ती संकल्पना आज आपण कुणीतरी वापरतो आणि त्याची प्रतिकृती आपण प्रत्यक्ष तयार करतो. हे नेचर, हे म्हणजे प्रत्यक्ष आपण आरशात जशी इमेज तयार करतो तशा प्रकारची आभासी व्हर्च्युअल ती इमेज आहे. अशा प्रकारचा विचार प्लेटोनं आपल्या विचारामध्ये केला. आता याचं कारण काय? तर त्याचं असं मत होतं की कवी जे विचार करतात तो विचार हा फिलॉसॉफरपेक्षा चांगला असत नाही, आणि फिलॉसॉफर त्याच्यामध्ये जे त्यांचं जे श्रेष्ठत्व आहे ते श्रेष्ठत्व सांगण्यासाठी म्हणून त्यांनी ही आयडियोलॉजी वापरली. सो ड्युरिंग एन्शियंट पीरियड देअर वॉज क्वारल बिटवीन philosophers and poets. Now another one reason for this quarrel was poetry influences social mind, and if it is influenced in positive way then it is useful for society. But if it is influenced negatively, it will cause riots, it will cause trouble. Means poetry was a tool in the hands of politicians. Poetry had a dimension of
बीइंग पॉलिटिकल, म्हणजे एक राजकीय हत्यार असण्याचं त्याला एक महत्त्व होतं. अँड इन रिपब्लिक पोएट्स वेर रिस्पेक्टेड. they wrote tragedies, they wrote comedies, and number of people gathered around them, and this might have made philosophers jealous. आणि ते लोक एकत्र आल्यामुळे हे फिलॉसॉफरना थोडीशी जेलसी झाली असेल, किंवा पॉलिटिकल ॲक्ट असल्यामुळं यामुळं त्यामध्ये होणारे जे बदल आहेत, त्यामुळं होणारा जो प्रभाव आहे तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याबद्दल विचार केला जावा, असा विचार फिलॉसॉफर्सचा होता. म्हणून प्लेटोनी 2 कारणासाठी रिपब्लिकमधून कवींना हाकलून टाकलं. द वन वॉज देअर इमिटेशन वॉज थ्राईस रिमूव्ड. पहिलं त्याचं ऑब्जेक्शन कशाचं होतं? इमिटेशन वॉज थ्राईस रिमूव्ड, दॅट इट वॉज मेअर मिरर इमेज, आणि इट मेक्स पीपल वीकर बाय इट्स इमोशनल इफेक्ट. म्हणजे या 2 गोष्टीमुळं त्यांनी बॅन केलं होतं. अँड ही हॅड चॅलेंज्ड, आणि त्यांनी चॅलेंज ठेवलं होतं, टू द फ्युचर रायटर्स अँड पोएट्स टू प्रूव्ह दॅट पोएट्स हॅव वर्थ टू बी पार्ट ऑफ अ रिपब्लिक. रिपब्लिकचा पार्ट होण्यासाठी त्यांच्यामध्ये तेवढी ताकद आहे, किंवा त्यांनी व्हावं अशा प्रकारचं त्यांच्या क्वालिटीज आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी ते चॅलेंज दिलं होतं. आणि इथून पुढं ही सगळी संकल्पना, ही सगळी डिबेट सुरू झाली. प्लेटो वॉज बॉर्न इन 4th century and he was disciple of Socrates. Socrates had stated that poetry is imitative, and the same was accepted by Plato. Plato talked about poetry, about many other aspects of life in his treatises, the Ion, the Symposium, the Republic, and the Laws. In these 2 books, he talks about poetry in the Ion and in the Republic. And in these 2 books, we see that his intention is intention of a practical philosopher. What does he think here? That in Ion, he says that poetry is an imitation. And he gives definition of poet, आणि याच्यामध्ये तो कवीची सुद्धा डेफिनेशन देतो. He compares poet with magnet. तो चुंबकाशी त्याची तुलना करतो. And these are not the parts which we should be discussing here, but it is enough for you की तो कवीची तुलना चुंबकाशी करतो. एक फ्रेंजी ॲक्वायर केलेला असा तो माणूस की जो जसा प्रोफेट देवाचे शब्द बोलतो तसा तो त्या प्रभावाखाली कविता सांगतो, असं त्याला म्हणायचं होतं. देन ही रोट रिपब्लिक. प्रोबॅबली वाईल रायटिंग रिपब्लिक लिहित असताना ही वॉज कन्सर्न्ड विथ प्रूव्हिंग द स्टेटस ऑफ फिलॉसॉफी अगेन्स्ट पोएट्री. यावेळी तो पोएट्री आणि फिलॉसॉफी या दोघांचं स्टेटस ठरवण्यामध्ये गुंतलेला होता. अँड इन धिस बुक रिपब्लिक ही थिंक्स दॅट द सोसायटी, the kind of society which we built depends on the justice system and religion. Justice system depends on your ideas. How do you think about society? So these 2 concepts were laying foundations of society.
of social well-being. In poetry, what happens? These ideas about justice, these ideas about religion or total ideology comes under influence of poets, and they imitate. त्यांची पहिली गोष्ट काय आहे तर ते इमिटेट करतात, अनुकरण करतात. इट इज नॉट ओरिजिनल, इट इज थ्राइस रिमूव्ड फ्रॉम द रियालिटी. वास्तवतेपासून ते 3 पट बाजूला गेलेला आहे. मीन्स लुक, I am reflected in mirror is second image, and that second image is drawn by painter is third removed. Similarly, there is an idea in heaven. That idea is imagined by imagined by us. That is mirror image, and that mirror image is copied by the writer or the poet. So it is thrice removed. And another one aspect of poetry in those days meant tragedy. Poetry त्या कालावधीमध्ये म्हणजे tragedy होती. And when people watched tragedy, they were emotionally swayed. And this made people weak. So actually, when you encounter a pain or when you encounter sadness in life, suppose there is an accident, then this accident does not make you cry, but it expects you to be strong and to face the consequences. आणि ह्याचे जे काय परिणाम आहेत ते परिणाम सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. Whereas tragedies, when they are watched, they inspire weakness and the audience cries. And this is feminine characteristic. So for these 2 reasons, he banished poetry from the Republic, and he threw challenge. आणि मग त्याने चॅलेंज पाठवलं की सपोज इफ somebody either in prose or poetry proves that poetry is good, then we will take poetry in our Republic. Now he said that poetry is immoral and imitative. Okay. His challenge was answered by Aristotle. Now he followed a certain system. आता त्याचं हे जे चॅलेंज होतं ते चॅलेंज हे अरिस्टॉटलनी ॲक्सेप्ट केलं होतं. Aristotle, you can see his statue's photo. He was born in 384 and died in 322. 62 years life. He wrote about natural sciences, philosophy, economics, politics, psychology, and the arts. He is a seminal philosopher. His ideas are discussed. If you are a student of history, then you will come across theory of Aristotle in history. If you are studying politics, you will come across theory of political, the beginning of theory of politics in his writings. Similarly, his writings talk about art, and he talked about art in his 2 books, the Poetics and the Rhetoric. Now, in these books, he examines forms of art, different forms of arts, and evaluates its constitutional elements on the basis of aesthetic beauty. Aristotle examined
all forms of art. He did not go to answer Plato's challenge of Plato. प्लेटोनं जे कवितेवर आरोप केले होते त्या आरोपाला प्रत्युत्तर द्यायला तो गेला नाही. तर ही एक्झामिन्ड पोएट्री आर्ट फॉर्म अँड wanted to identify different elements which form the aesthetic beauty. पुस्तकाचं एक मूल्य असते, म्हणजे समजा एक कविता आहे, तर त्या कवितेमध्ये नेमकं त्याची एस्थेटिक ब्युटी काय आहे, कोणत्या घटकामध्ये आहे, हे त्यानं त्या काळामध्ये ते घटक वेगळे करायचा प्रयत्न केला. आणि ते घटक वेगळे करून त्यांना सांगितलं की हे असं असं असल्यामुळं ॲज दीज क्वालिटीज आर प्रेझेंट इन पोएट्री, पोएट्री हॅज एस्थेटिक ब्युटी. ॲक्च्युअली ही ऑब्झर्व्ड द अवेलेबल फॉर्म्स ऑफ लिटरेचर अँड अनालाइज्ड देम. ही कोडिफाईड इट्स रूल्स. त्यांनी त्याचे असे काही नियम ज्या पद्धतीनं ज्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत त्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला, त्याचे नियम काढले. ही स्टडीड द फॉर्म्स विच वेआर रिटन इन दोज टाइम. इन दोज डेज इपिक वॉज रिटन, ट्रॅजेडी वॉज रिटन, देन कॉमेडी वॉज रिटन, सटायर वॉज रिटन, अँड डिपेंडिंग ऑन द कॅरेक्टरिस्टिक क्वालिटीज ही डिस्क्राइब्ड इट इज ट्रॅजेडी, इट इज इपिक, इट इज सटायर, इट इज कॉमेडी in an elaborative manner for the first time. So in his explanation, the first thing which he did was he accepted the literary criticism work as an imitation or reflection or representation of the world and human life. So he said that art is, or poetry is, tragedy is copy of life, that is imitation of life. म्हणजे जीवनामध्ये जे प्रसंग घडतात त्या प्रसंगाचं अनुकरण हे दृश्य स्वरूपात करणं म्हणजे लिटररी फॉर्म आहे किंवा इमिटेशन आहे. अँड धिस इमिटेशन रिप्रेझेंट्स, हे जे अनुकरण आहे ते काय रिप्रेझेंट करतं तर ह्युमन लाईफ ॲज इट इज. देन ही थॉट द प्रायमरी क्रायटेरिया, द प्रायमरी थिंग, प्रायमरी इंटेन्शन ऑफ द रायटर इज टू रिप्रेझेंट ट्रूथ. काय आहे? टू रिप्रेझेंट ट्रूथ ऑफ इट्स रिप्रेझेंटेशन to the subject matter that it represents. What is meaning of this? Suppose in tragedy Oedipus, the story of Oedipus is composed. Now what kind of truth it tells, what kind of truth that story tells, and what is relationship of truth with this story. These things are explained through imitation. This idea was held by Aristotle in his book Republic. Then not Republic, in Poetics. This book was published in 4th century BC. हे पोएटिक्स हे पुस्तक कधी पब्लिश केलं होतं? 4th century BC. And in this he says that poetry is an imitation of human actions. What is poetry? Poetry is an imitation of human actions. मानवी कृतींचं, human actions imitation, अनुकरण म्हणजे कविता आहे. In poem, what do we describe? You describe sublime ideas related with human life. In tragedy, you represent, in drama you represent the life as it is, how people act and react with each other. So though epic or drama are basically different arts, they represent human actions in action. म्हणजे
तशा हे दोन्ही आर्ट वेगळे असले तरी या दोन्हीही आर्टमध्ये मानवी कृती तिचं रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळतं, तिचं रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. नाव this action is presented in, while presenting this action he says that the material used for presentation is different. The different artists use it in a different way. Now suppose human action is to be presented by a painter. He will use colors, and through colors different forms of human body would be presented by him. Whereas when a dramatist or an epic writer wants to imitate those actions, his medium would be language. Means the art form to imitate life uses different mediums, and in one medium there can be distinctions, आणि एकाच medium मध्ये वेगळे distinction असू शकतात. Now look, in the art of painting you use color. You make painting in black and white. You use color, but the basic thing you are representing is a figure. पण तुम्ही बेसिक थीम जी रिप्रेझेंट करता, म्हणजे पेंटिंगमध्ये तुम्ही बघा काय काय वापरता, ब्लॅक अँड व्हाईट कलर वापरता. पेंटिंगमध्ये ब्लॅक अँड व्हाईट कलर वापरले जातात, पेंटिंगमध्ये कलर वापरले जातात. मग ब्लॅक अँड व्हाईट वापरल्यानंतर जे हे होतं ते ती वेगळी कला असते ना. किंवा आपण निसर्गचित्र वेगळं असते का, त्याच्या क्वालिटीज वेगळ्या आहेत. जरी रंग एकच असला तरी त्याची रंगसंगती वेगळी असते आणि त्याच्यामधून हे वेगवेगळे प्रकार पडतात. ऑन द सेम लाईन्स ही आर्ग्यूज, याच लाईनवर याच पद्धतीनं अरिस्टॉटल असं आर्ग्यू करतो की जे मीडियम, जे मटेरियल, शब्द जे वापरलेले आहेत, आयदर दे आर इन वर्स फॉर्म, आयदर दे आर इन वर्स फॉर्म. इफ दे आर इन वर्स फॉर्म देन इट इज पोएट्री. जर ते वर्स फॉर्ममध्ये असेल तर ते काय असेल, कविता असेल. देन इट इज प्रोज स्टाईल. मीन्स इन दोज डेज द हिस्ट्री वॉज रिटन. Some treatises on medical were written. Then some epics were written. And the way of using words decided the forms. म्हणजे जरी मीडियम शब्द जरी असलं तरी सुद्धा ज्या पद्धतीचे शब्द वापरले जातात, ज्या पद्धतीनं ते शब्द प्रेझेंट केले जातात, त्याच्यावर या सगळ्यांचा वेगळे प्रकार आहेत. ही गोष्ट त्यांनी पहिल्यांदा दाखवली. त्यानंतर ही डिस्टिंग्विश्ड these arts on the basis of manner of imitation. On the basis of manner of imitation. Example, is it narrative? Is it dramatic? If it is representation, actual things are happening in front of you, then it is dramatic. If they are written, then they are narrative. And accordingly, he divided the existing works in few categories, that is drama, epic, tragedy and comedy. And he gave thought to the tragedy. He kept aside epic, he kept aside comedy, but he talked about tragedy in his book Poetics. Probably he could have written something about comedy in another book, but the source of that book is lost. त्यांनी दुसऱ्या पुस्तकामध्ये ते लिहिलं असेल, परंतु त्यांनी ती पुस्तकं आपल्याला उपलब्ध नाहीत. He has written in the Poetics about epic at the end, because epic and tragedy represent story or action of human life, and they have
मेनी सिमिलर क्वालिटीज, आणि त्यांच्यामध्ये बऱ्याचशा सिमिलर क्वालिटीज आहेत. त्या क्वालिटीवर त्यानं याच पुस्तकाच्या शेवटी चिंतन केलेलं आहे. नाव अरिस्टॉटल्स पोएटिक्स gives us analysis of the tragedy, and while giving this analysis of tragedy he used the tragedies written by his contemporaries. आणि हे अनालिसिस देत असताना त्यांनी ज्या ट्रॅजेडीज वापरल्या त्या ट्रॅजेडीज म्हणजे त्यावेळचे जे लेखक होते, उदाहरणार्थ एस्केलस, सोफोक्लिस और युरिपाइड्स, हे जे लेखक होते या लेखकांच्या ज्या ट्रॅजेडीज होत्या त्या ट्रॅजेडी त्यांनी नॉर्मसाठी घेतल्या. अँड ही प्रोव्हाइडेड वन डेफिनेशन ऑफ ट्रॅजेडी, आणि ती एक त्यांनी ट्रॅजेडीची डेफिनेशन आपल्याला प्रोव्हाइड केली. व्हॉट इज दॅट डेफिनेशन? ट्रॅजेडी इज देन अन इमिटेशन ऑफ अन ॲक्शन. बघा, व्हॉट इज ट्रॅजेडी? ट्रॅजेडी म्हणजे काय आहे? एखादी कृती जी घटना जी घडते त्या घटनेचं अनुकरण म्हणजे ट्रॅजेडी आहे. अँड दॅट ॲक्शन इज सिरियस, आणि ती कृती कसली आहे? गंभीर आहे. इट इज कम्प्लीट, अर्धवट नाही, निम्म एक वाक्य बोललं आणि निम्म सोडून दिलं असं नाही, ते पूर्ण त्याचा एक अर्थ तयार होतो. म्हणजे गोष्ट सुरू होते, तिला मध्य असतो आणि शेवट असतो, या अर्थानं ती पूर्ण असते. इट हॅज सर्टन मॅग्निट्यूड. असंच पल्लाळीकपणे म्हणजे कंटाळवानं भाषण करणाऱ्या माणसासारखा तासभर कितीही वेळ बोलला असं नाही, तर त्याचीसुद्धा एक मॅग्निट्यूड, त्याचासुद्धा एक आकार असतो. अँड इट इज प्रेझेंटेड इन लँग्वेज डेकोरेटेड, इम्बेलिश्ड. पर्टिक्युलर वर्ड ही युजेस इज इम्बेलिश्ड. इम्बेलिश्ड मीन्स डेकोरेटेड विथ लँग्वेज, विथ ईच काइंड ऑफ आर्टिस्टिक ऑर्नामेंट. आणि ते करण्यासाठी प्रत्येक कलेमध्ये वापरलं जाणारं प्रत्येक ऑर्नामेंट त्यांनी वापरलेलं आहे. सेव्हरल काइंड्स बीइंग फाउंड सेपरेट पार्ट्स ऑफ द प्ले. आणि हे जे वेगवेगळे आर्टिस्टिक तत्व आहेत, ती आर्टिस्टिक तत्व आपल्याला त्या नाटकाच्या, त्या ट्रॅजेडीच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाहायला मिळतात. ओके. Through pity and fear effecting the proper catharsis or purgation of these emotions. And with the help of pity and fear, not only it is imitation, but this imitation helps you to get free from the negative effects of the emotions. When you are sad, you are prone to depression. But when you see the reason of your sadness acted in front of you, your emotions are clarified. This kind of thing happens in the drama. म्हणजे तुम्ही दुःखी आहात, कदाचित तुम्ही जीवनामध्ये निरस झालेला आहात, परंतु एखादं नाटक बघून त्याच प्रकारच्या परिस्थितीमधून जाणारं एखादं कॅरेक्टर असलं तर तुम्हाला पुन्हा जगण्याची उभारी येते. ती सगळ्या भावना तुमच्या त्या भावनांचं निरेचन होतं. अशा प्रकारची एक डेफिनेशन अरिस्टॉटलनं दिलेलं आहे. Now, tragic hero is the hero who provokes this pity and fear. आणि आता मग हे विरेचन कसं होतं? जे कॅरेक्टर त्या नाटकामधून विशिष्ट परिस्थितीतून जातं, त्या कॅरेक्टरच्या त्या कृतीनं जर तुमच्या मनामध्ये दयाभावना, भीती निर्माण केली तर तुम्हाला या भावनेपासून मुक्तता मिळते. नायदर थोरोली अँड दीज कॅरेक्टर्स, हे कोणते कॅरेक्टर्स पिटी अँड फिअर हे करतात? नॉट गुड कॅरेक्टर. गुड कॅरेक्टर डज नॉट इवोक पिटी अँड फिअर इन यू. चांगलं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये पिटी अँड फिअर निर्माण करत नाही. इवन थोरोली बॅड पर्सन डज नॉट गिव्ह राईज टू पिटी अँड फिअर. यू सी, इफ ऑर्डिनरी पर्सन फेसेस the commonplace situations and through that situation his struggle is shown, then the pity is aroused in our mind. Now this person is a normal person and he has certain characteristics
विच आर जस्ट लाईक अस, आणि त्यांच्यामध्ये अशा काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ज्या तुमच्या माझ्यासारख्या आहेत. ही टेक्स सर्टन रॉंग डिसिजन विच इज कॉल्ड ट्रॅजिक फ्लॉ. काहीतरी चुकीचा निर्णय घेतो आणि त्यामधून त्याच्या जीवनामध्ये ही ट्रॅजेडी येते. इट इज कॉल्ड हमार्शिया. याला काय म्हणतात? हमार्शिया ऑर इरर ऑफ जजमेंट. आपण जीवनामध्ये काही निर्णय घेत असताना काहीतरी चूक करतो आणि त्या चुकीचा परिणाम म्हणून आपल्याला जीवनामध्ये प्रचंड दुःख सहन करायला लागतं. अशा प्रकारची गोष्ट ह्या भावना निर्माण करते आणि त्या भावनामधून याचं विरेचन होतं. अशा प्रकारची संकल्पना अरिस्टॉटलनं आपल्या पोएटिक्स या पुस्तकामध्ये मांडलेली आहे. इन दिस युनिट वी आर गोइंग टू लर्न अबाउट ट्रॅजिक हिरो. आणि अशा प्रकारचा जो ट्रॅजिक हिरो आहे त्याबद्दल या आपण युनिटमध्ये अभ्यास करणार आहोत. अँड द कन्सेप्ट ऑफ ट्रॅजेडी. ट्रॅजेडीचं जे कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट आपण या पुस्तकामध्ये या मॉड्यूलमध्ये अभ्यासणार आहोत.